लाईफ इज द थिंग ज्यामध्ये तुम्ही जे कर्म करणार आहात, चांगली कर्म, जे तुम्ही आता अनायसे लोकांकडून चुका होऊन जातात, ठीक आहे. सो ती कर्म आणि त्याच्यावर डिपेंड करतं आपलं आफ्टर डेथ लाईफ. मग त्यावेळी हे जे डेथ एंजल्स आहेत, ठीक आहे, ज्या पुण्यात्मा आहेत त्यांना ते चांगल्या सात्विक रूपात भेटतात. ओके, ठीक आहे. पण ज्या पापी आत्मा आहेत त्यांना ते यमदूतांच्याच रूपात भेटतात. सो त्यांनी दूध घेतलं नाही, त्यांनी महाप्रसाद जो शिरा असतो तोही घेतला नाही, त्यांनी फक्त खोबऱ्याचा तुकडा मागितला, तो खाल्ला, हसला आणि निघून गेला. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची आजी गेली. ओम बगबुगे भगनी भागोदरी ओम बट स्वाहा. तुला आठवलं का लक्ष्मीकांत बेर्डेचा हा आयकॉनिक डायलॉग? आयकॉनिक डायलॉग म्हणण्यापेक्षा मंत्र म्हणेन. म्हणजे लोकांना आजही वाटतं की हा मंत्र बोलला की तुझा आत्मा माझ्यात आणि माझा आत्मा तुझ्यात. तर बेसिकली मी सुरुवात का अशी केली आहे कारण आजचा आपला टॉपिक असाच आहे. सो मंडळी, मी आहे श्रद्धा शेट्टे आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नुसतं गप्पा या पॉडकास्टमध्ये. सो आज पुन्हा एकदा माणसं इकडे आलेली आहे आणि टॉपिक असणार आहे मृत्यू. सो माणसं, आपण कुठून सुरुवात करूया? सुरुवात जरी मृत्यूने असली तरी आपण जन्मापासून सुरुवात करूया. हो, राईट. येस. सो 3 फेजेस असतात आपल्या लाईफचे. पहिलं असतं प्रसूत म्हणजे जन्म. ओके. एक असतं प्रसंग प्रवास म्हणजे आता करंटली आपण बोलतोय, चालतोय किंवा चालणार आहोत, किंवा जर्नी, प्रसंग प्रवास ज्याला जर्नी म्हणतात. आणि सेकंड असतं प्रवसान मीन्स आफ्टर डेथ जी लाईफ असते तुमची, जेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या जे तुमची काय म्हणतो आपण त्याला, एक आत्म्याचा जो प्रवास असतो आफ्टर डेथ नंतर. ओके. अशा 3 स्टेजेस आपण त्या डिस्कस करूया. ओके. मला सांग पहिला की तुझ्यासाठी जीवन म्हणजे काय आहे? जीवन इमोशनली सांगायचं म्हणलं तर फॅमिली फॉर शुअर. बट असं माझं जी जीवनाची व्याख्या आहे ती आहे की हा बाबा, आज मी आहे, मी श्वास घेतलाय, मी सूर्यनारायणाला पाहिलंय, बरोबर. सो मी आहे आणि आजच्या दिवसात मला काहीतरी चांगलं करायचं ज्याचा परिणाम उद्या चांगला होईल. ओके. किंवा आफ्टर माय लाईफ त्याचा एक संदर्भ लावतील लोक की हा बाबीने ही चांगली गोष्ट केली आहे, अशी चांगली होती, बरोबर. सो लाईफ इज अ जर्नी फॉर मी, बट ती आपण कशी पॉझिटिव्ह वेने टर्न करू शकू, तो एक स्पेसिफिक गोल आहे. ओके. आता तू आफ्टर डेथचं बोलली, तर तुला खरंच वाटतं की आफ्टर डेथ एक वेगळी लाईफ असते? आफ्टर डेथ वेगळी लाईफ असते असं म्हणण्यापेक्षा ना, जी जर्नी आहे ती आपल्या वेगवेगळ्या पौराणिक ग्रंथात, लाईक अथर्ववेद आहे, स्कंद पुराण आहे, गरुड पुराण आहे, रामचरित्र मानस आहे, किंवा महाभारत. आता सगळ्यात फेमस जे लोकांनी नसेलच या गोष्टी, तर महाभारत सगळ्यांनाच माहिती आहे. किंवा योग वशिष्ठ, हे जे वेगळे वेगळे आपले जे बुक्स किंवा पौराणिक ग्रंथ आहे ना, यामध्ये आफ्टर लाईफची जर्नी कशी आहे, ओके, ती इथे एक्सप्लेन केली आहे. हे फक्त थोडेसेच ग्रंथाची नावं सांगितली, अशी खूप सारी आहेत. बरोबर. तर मला सांग आधी, जीवन आणि मृत्यूचा काय संबंध आहे किंवा काय नातं आहे त्यांचं? ओके. जीवन आणि मृत्यूचं नातं संबंध म्हणला तर आपली जी प्रिव्हियस लाईफ होती, ठीक आहे, त्यामधून आपण काहीतरी घेऊन या लाईफमध्ये आलोय. ओके. सो तिथे जो एंड झालाय त्यानंतर आपण काहीतरी नवीन सुरुवात केली आहे, म्हणून तर म्हणतात लोक अंत्यस्ती प्रारंभ, एंड इज अ न्यू बिगिनिंग. येस, बरोबर. सो त्या एंडला तिथे सोडून आपण जी न्यू बिगिनिंग करतोय, याच्या मधला जो प्रवास आहे पुन्हा एंडपर्यंत जाण्याचा, किंवा पुन्हा इन्फिनिटी, एंड नको म्हणायला, इन्फिनिटी म्हणूया, तिथपर्यंत जाण्याचा, तो हा मधला प्रवास आपल्यासाठी जीवन आहे. हे अंतर आहे. सो लाईफ इज द थिंग ज्यामध्ये तुम्ही जे कर्म करणार आहात, चांगली कर्म, जे तुम्ही आता अनायसे लोकांकडून चुका होऊन जातात, ठीक आहे. सो ती कर्म आणि त्याच्यावर डिपेंड करतं आपलं आफ्टर डेथ लाईफ. ओके. आफ्टर डेथ जर्नी कशी असणार आहे. सो एक हे अंतर आहे आपल्या जीवनामधलं, जीवन आणि मृत्यूत. एक्झॅक्टली. ओके. आता तू म्हणते की मृत्यू म्हणजे एक नवीन प्रवास, राईट? तर तो कसा, मला सांग जरा, एक्सप्लेन कर. तर मृत्यू कसा असतो माणसाचा आणि त्याच्यानंतर कसं गोष्टी करत असं तो विचारलं तर प्रत्येकाची एक लाईफ स्पॅन असते, बरोबर, जी ऑलरेडी ठरलेली असते. पण काहींचा अचानक मृत्यू होतो, आकस्मिक मृत्यू झाला, पण मग तो रोड ॲक्सिडेंट झाला किंवा काहीतरी वरतून काहीतरी पडलं आहे, रेल्वे ॲक्सिडेंट, जे काही होणार आहे त्यांच्या आयुष्यात, तर माणसाची एक सुप्त इच्छा तिथे राहून जातात. तर ते या सगळ्या वेळेमध्ये काय होतं, बऱ्याचदा कोणताही व्यक्ती असू दे,
कधी ना कधी त्यांनी तो विचार केलेला असतो माझ्या लाईफमध्ये की मी असं करणार आहे, म्हातारपणी मी हे करणार आहे, माझ्या लाईफमध्ये मी पुढे असं जाणार आहे. मग त्याचा आकस्मिक मृत्यू झाल्यावर काय होतं, सगळ्या सुप्त इच्छा, अतृप्त इच्छा इन शॉर्ट त्या राहून जातात. बरोबर. मग एक तर होतं काय की माणूस मेल्यानंतर किंवा असं बोलू नाही तर माणसाचं प्राण गेल्यानंतर, व्यक्तीचं प्राण गेल्यानंतर माणसाचा प्राण कुठून जातो, ब्रह्मरंध्रातून. ब्रह्मरंध्र म्हणजे आपल्या शरीराच्या डोक्यावर, म्हणजे आपल्या डोक्यावर एक छोटासा होल असतो, टाळू इथे. तर तिथे काय होतं, जिथनं आत्मा प्रवेश करते आणि तिथनंच आत्मा बाहेर पडते. ठीक आहे. तर ब्रह्म म्हणजे काय, एक न्यू पॉझिटिव्ह गोष्ट. ठीक आहे. आणि रंध्र म्हणजे काय, गॅप. ओके. ठीक आहे. तर ब्रह्मरंध्रामधून ती इन अँड आउट होते. ठीक आहे. तर यावेळी काय होतं, ती जी आत्मा आहे तिथून बाहेर पडते आणि त्याला ते प्रोसेस करायला वेळ लागतो. ठीक आहे. आणि अशा वेळी तुम्हाला हेल्प करतात डेथ एंजल्स, इन शॉर्ट यमदूत. किंवा तुमचे जे तुम्हाला जे हेल्प करायला आले असतात, जे तुम्हाला न्यायला आलेले असतात, यमाचे दूत म्हणा किंवा डेथ एंजल्स म्हणा. मी असं ऐकलंय की आपले जे अँसेस्टर्स आहेत, पितृ, ते सुद्धा येतात आपल्याला घ्यायला. इन सम काही ग्रंथांमध्ये त्याचा हे उल्लेख केलेला आहे. बट जसं म्हणे त्याचा 70-30चा आपण एक रेशो पकडू शकतो. असं बऱ्याचदा लोक म्हणतात की मेलेली जी देवाकडे हयात नसलेली लोक जे आहेत ते जेव्हा माणूस एखादा त्याचा प्राण सुटतो तेव्हा म्हणतो की हा बाबा मला बाबा घ्यायला आले आहेत, मला आई घ्यायला आली आहे, असं म्हणतात. पण याचा अर्थ असा होतो की माणूस मरायच्या काही मिनिट अगोदर, स्पेसिफिकली 7 ते 11 मिनिट अगोदर त्याची पूर्ण लाईफची जर्नी ॲज अ फिल्म तो बघतो. रिकॅप होतं त्याच्या आयुष्यात. चांगले क्षण, वाईट क्षण, काय घडलंय, तर काहीतरी चांगलं घडलं असेल, त्या सगळं त्याच्या आयुष्यात एकदम रिकॅप येऊन जातो. म्हणून मी असं ऐकलं की जेव्हा एखाद्याचा मृत्यू अगदी समोर असेल, म्हणजे तू म्हणते 5-7 मिनटं, 7 ते 11 मिनटं म्हणते, तर तेव्हा ते काही लोक माफी मागतात की सॉरी. समोरचा रिलेटिव्ह त्यांचे असे प्रश्नात पडतात की अचानक का बोलते. मग ते आपली रिलेटिव्हला माफी नाही मागत येते, ते त्या अँसेस्टर्सची, पितृंची माफी मागताय की बाबा सॉरी, माझ्याकडून हे चुकलंय किंवा अशी एखादी गोष्ट मी केली आहे ती आणि लपवली आहे आणि आपल्याला माहिती की आता आपण त्यांच्याकडे चाललोय, फेस करायचंय, तेव्हा ते माफी मागतात. अच्छा. सो ती एक गोष्ट आहे. मग आता याच्यानंतर जो आपला प्रवास आहे ना, तो कम्प्लीट 13 दिवसाचा प्रवास आहे. राईट. ठीक आहे. तर या 13 दिवसामध्ये काय होतं, स्पेसिफिकली तुमचा पहिला जो काही काळ आहे, जो तुमचा प्री पिरियड आहे 13 दिवसाचा, त्यामध्ये काय होतं की तुम्हाला समजण्यात वेळ जातो, तुम्हाला म्हणजे आत्म्याला. ठीक आहे. समजण्यात वेळ जातो की माझा खरंच मृत्यू झालाय. ठीक आहे. किंवा मी खरंच या जगात हयात नाही आहे. आणि यावेळी काय होतं, आत्मा खूप वेळा त्याच्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. आता त्याला माहिती आहे आत्मा ब्रह्मरंध्रातून बाहेर पडली आहे, पण त्याला एवढंच माहिती की मी एका ओपनिंगमधून बाहेर पडलो आहे. ओके. मग लोक काय करतात त्यावेळी, कानामध्ये, नाकामध्ये, तोंडामध्ये कापूस, तोंडामध्ये तुळशीपत्र ठेवतात आणि नाका कानामध्ये कापूस टाकतात. का? कारण त्या आत्मानी परत त्या शरीरात प्रवेश करून, आणि प्लस ज्या आजूबाजूच्या आत्मा आहेत, ज्या अतृप्त आहेत आणि ज्यांना शरीर भेटलं नाही आहे, त्यांनीही त्या बॉडीमध्ये प्रवेश करू नये म्हणून ते कापूस ओपनिंग स्पेसिफिकली बंद करून द्या, जिथनं हे आहे रिच्युअल्स आत्मा जाण्याची जागा त्यांना वाटते ओपन आहे तिथे. आता या सगळ्या गोष्टीमध्ये काय होतं, 13 दिवसांमध्ये माणसाचा जो प्रवास आहे ना, त्यावेळी त्याला परमिशन असते. ठीक आहे. की तू तुझ्या रिलेटिव्ह सोबत, तुझ्या संबंधी जे लोक आहेत त्यांच्यासोबत तू राहू शकतोस, जवळून बघू शकतोस कोण तुझ्या जवळचं आहे, कोण तुझ्या लांबचं आहे, कोण तुझ्या मागे हसतंय, जे आयुष्यभर तुझी जी जर्नी त्या लोकांसोबत झाली त्यातलं कोण तुझ्या जवळचं आहे हे बघण्याची मुभा त्याला तिथे मिळते. ओके. ठीक आहे. आणि बऱ्याच असं होतं की जसं मी म्हणले, आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर लोक आत्मा आहेत त्यांना ते ॲक्सेप्ट करायचं नसतं. बरोबर. मग त्यावेळी हे जे डेथ एंजल्स आहेत, ठीक आहे, ज्या पुण्यात्मा आहेत त्यांना ते चांगल्या सात्विक रूपात भेटतात. ओके. ठीक आहे. पण ज्या पापी आत्मा आहेत त्यांना ते त्या यमदूतांच्याच रूपात भेटतात, लाईक काळ्या वस्त्रांमध्ये. असं मी फार 2-3 घटनांचा संदर्भ लावून सांगते आहे. ओके. की लोक म्हणजे गुगलही करू शकतात, एकदम असं स्पेसिफिकली पॉईंट आउट करायची गोष्ट नाही आहे कोणालाच, बट त्या अशा रूपात भेटतात की
त्याला त्या त्या पद्धतीने समजून सांगितलं पाहिजे. आता सपोज फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्ती आहे ज्यांनी खूप देवभक्ती केली आहे, दानशूरपणा केलाय आयुष्यभर, खूप चांगलं त्याचं लाईफ स्पॅन, तो पुण्यात्मा आहे. बरोबर. बट एखादा व्यक्ती आहे ज्यांनी मर्डर्स केले आहेत, ठीक आहे, त्याचे कर्म चांगले नाही आहेत, लोकांना अद्वा बोललाय, तर त्याला ते आत्मा वेगळ्या रूपात भेटतात. आत्मा म्हणते यमदूत वेगळ्या रूपात भेटतात. ओके. मग त्यांना ती समजून सांगायचं तो पिरियड असतो त्या 13 दिवसांमध्ये की असं असं आहे, तुला समजून घ्यायचं. आणि 13व्या दिवशी आपण काय करतो, पिंडदान करतो, सप्तपिंडदान. मग त्या सप्तपिंडदान त्यांना त्यांच्या पुढच्या जर्नीसाठी एक भूक आणि एक काय म्हणतात शिदोरी घेऊन ते पुढे निघतात. ओ अच्छा, असं आहे त्याच्या मागचं रिझन्स. येस. ओके. मला सांग की एखादा आजारी आहे किंवा खूप टाइम झालं काहीतरी मोठ्या आजारात ग्रासलेला आहे किंवा वय झालेलं आहे, तर अशा लोकांना कसं कळतं की आपलं मृत्यू जवळ आलेला आहे? ज्या लोकांना असं वाटतं की हा बाबा आपला मृत्यू जवळ आलेला आहे, कुठे ना कुठे त्यांना ते फ्लॅशेस यायला किंवा येऊन जायला सुरुवात झालेली असते. ओ. आता आपण बरेच पाहिलं असेल ना की बरीचशी जी म्हातारी लोक आहेत ती जाणार असतात, ते म्हणतात की आला मला तो घ्यायला आला, मला घ्यायला असं म्हणतात. तेव्हा त्यांना ॲक्च्युली ते लोक दिसतात जे त्यांना म्हणतात चल आता तुझी वेळ संपली आहे. आणि याच्या मागे स्पेसिफिक कारण पण असं आहे की आपल्या घरामध्ये, हॉस्पिटलमध्ये जिथून माणूस जाणार आहे तिथे अनोळखी माणूस येऊन जातो. आणि तो अनोळखी माणूस यासाठी असा असतो की तो त्या व्यक्तीला इशारा द्यायला येतो की आता बाबा तुझी वेळ भरली आहे. अच्छा. आणि आपल्याला हे तो माणूस येऊन गेल्यानंतर लक्षात येतं. आणि हे खूपदा घडलंय, लोकांचे एक्झाम्पल आहे त्या गोष्टींमध्ये. इवन दो असंही होतं, माझ्या एका फ्रेंडचं असं झालंय. फ्रेंडची आजी जेव्हा वारली, ठीक आहे, त्याच्या अगोदर त्यांची आजी वारायच्या अगोदर यांनी एक पूजा ठेवली होती घरामध्ये. तर ते पूजेचा प्रसाद घ्यायला एक व्यक्ती आला. ठीक आहे. त्यांनी आजी आजारी वगैरे होती? हो, खूप आजारी होती. सो त्यांनी दूध घेतलं नाही, त्यांनी महाप्रसाद शिरा असतो तोही घेतला नाही, त्यांनी फक्त खोबऱ्याचा तुकडा मागितला, तो खाल्ला, हसला आणि निघून गेला. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची आजी गेली. शिट, बापरे. मग असं, आणि ती व्यक्ती कोणाच्याच ओळखीची नव्हती, पण कसं नाही घरामध्ये पूजा आहे, कोणतरी आलंय, अशा वेळी आपण प्रसाद वगैरे देतो. बरोबर. तर त्यावेळी ते लोक बघायला येतात, याला घेऊन जायचंय आपल्याला, याची जर्नी याला कशी दाखवायची आहे. जसं मी आधीच्या पॉडकास्टमध्ये तुला आठवत असेल, मी सांगितलं की यमाची बहीण यांचं एक प्लॅनिंग आहे, बरोबर, की मृत्यूनंतरची जर्नी कशी असणार आहे, त्याला कुठे न्यायचं आहे, त्याचा जन्म कसा द्यायचा आहे, किंवा त्याला जन्मामध्ये काय काय यातना असणार, किंवा त्याचा जन्म पुण्यात्मा असेल तर कसा द्यायचा आहे, स्वर्गलोकी जायचं आहे, नरकलोकी जायचं आहे, सगळं रेकॉर्ड. येस. ते सगळं चुका आपण करतो, वरती कधी चुका होत नाहीत. बरोबर आहे. इथले कर्म इथेच भोगायचे. एक्झॅक्टली. राईट. तर मला सांग की आता तू जनरल लोकांबद्दल बोललीस, तर मग जे संत आहेत, योगी आहेत, साधू आहे, त्यांना कसं कळतं की त्यांचं मृत्यू जवळ आलेला आहे? त्यांना त्यांचा देव येऊन सांगतो. ओके. ज्या खरोखर पुण्य आत्मा आहेत ना, त्यांना खरोखर त्यांचा देव, इष्टदेव आपण जे म्हणतो, फॉर एक्झाम्पल समजा मी स्वामींची सेवा करते, ठीक आहे, माझ्या पदरीत एवढं पुण्य नाही आहे, मला माहिती की स्वामी येऊन मला सांगतील की चल तुझी वेळ भरली आहे, बट बरेचसे असे लोक आहेत की त्यांचं इष्टदेव महादेव आहे काहींचं, किंवा काहींचं भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांची जास्त भक्ती असते, श्रीराम आहे त्यांच्यावर जास्त भक्ती असते. तर अशा वेळी काय होतं, त्यांचे इष्टदेवता त्यांना येऊन सांगतात की तुला माझ्याकडे यायचं आहे आता. ओके. तो टाइम स्पॅन त्यांचा ठरलेला असेल नसेल, आय डोंट नो इन दॅट पर्टिक्युलर मॅनर, बट तो एक स्पेसिफिक त्यांचं कनेक्शन बनलेलं असतं त्या देवाशी त्यावेळेपर्यंत. ओके. त्यासाठी खरोखर पुण्यात्मा असायला पाहिजे. जे लोक फेक साधू, फेक संत दाखवतात, त्यांचं काही खरं नाही आहे. ओके. आता मला सांग की माणसाला कळतं की बाबा आपलं मृत्यू जवळ आलेला आहे, पण मग मृत्यूनंतर काय होतं आत्म्याचं? मृत्यूनंतर आत्म्याला पुढे जाण्यासाठी 4 ते 5 स्टेजेस आहेत. ठीक आहे. त्याच्यामधली पहिली स्टेज आहे प्रवसान. ओके. ठीक आहे. तर प्रवासांमध्ये काय होतं, मला 7 ते 8 वेगवेगळ्या रस्त्यांमधून जावं लागतं. हो. ठीक आहे. आता हे कुठून रेफरन्स घेतला आहे तो की कुठे नमूद केलेलं आहे? हे आपल्या पुराणांमध्ये, ग्रंथांमध्ये ऑलरेडी नमूद केलेलं आहे. अच्छा. ठीक आहे. सो जसं की गरुड पुराण, स्कंद पुराण, रामचरितमानस, यामध्ये त्यांची जर्नी लिहिली आहे की कसं जात आहे. जसं की वैतरणी नदी आहे. ठीक आहे. वैतरणी नदीमध्ये जेव्हा हे येतं, आत्म्याला सुरुवात केल्यानंतर 13 दिवसाच्या प्रवासानंतर जेव्हा तो पुढे निघतो,
ठीक आहे. तेव्हा त्याची पहिली जी पायरी असते पुढे जाण्याची असते वैतरणी नदी. ओके. ठीक आहे. आता ती वैतरणी नदी काय आहे, जर ती व्यक्ती पुण्यात्मा असेल तर त्याला ती शीतल, थंड आणि फ्रेश वाटेल. ठीक आहे. पण जो कपटी माणूस आहे किंवा पापी माणूस आहे त्याला तीच नदी रक्त, पू आणि काळ्या रंगाची असेल आणि पूर्ण अंधारात त्याचा प्रवास असेल. ओके. आता हा प्रश्न लोकांना पडेल की 2 व्यक्ती जर एकाच वेळी मेले म्हणजे त्यांचा प्राण गेला, की एखादी पुण्यात्मा आहे आणि एखादी कपटी माणूस आहे, दोघं एकाच वेळी गेले एकाच ठिकाणी रोड ॲक्सिडेंटमध्ये, तर त्यांची जर्नी कशी असेल? दोघांची जर्नी आणि टाइम स्पॅन एकच असतो. ठीक आहे. पण दोघांना जे व्हिज्युअल्स येतात ते वेगळे वेगळे असतात. सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. तो सेकंड जो फेज आहे तो आहे यमापथ. यामध्ये काय होतं, हा जो मार्ग आहे, ठीक आहे, याच्यामध्ये जी वाईट आत्मा आहे त्यांना अंधार, काटे, नाही का, त्रास, यासाठी त्यांना ते हे होतं की हा बाबा आता बाहेर तो जातोय, तर ती जर्नी आहे ती काट्याकुट्यांनी भरलेली आहे त्याला. ओके. आणि जर तुला आठवत असेल किंवा तू जर बघितलं असेल, जेव्हा आपण पिंडदान वगैरे करतो किंवा जेव्हा आपण वर्ष श्राद्धानंतर आपण जेव्हा दान करतो गोष्टी, तेव्हा आपण काय काय देतो? काठी देतो, वस्त्र देतो. हो बरोबर. आपण त्यांना पिंडदान करताना आपण त्यांना भाताचे सप्त गोळे देतो, जे काही. तर ते कासाठी देतो? काठी त्यांना पुढे रस्त्यामध्ये जो खडबडीत रस्ता आहे तो चालण्यासाठी. अच्छा. वस्त्र, जे त्यांची मेन गोष्ट तुला सांगते, आता हे खूपच जास्त कॉन्ट्रोवर्शियल आहे, बट माणूस जसा येतो तसाच तो जातो. समजलं. यू गॉट द पॉइंट. लाईक जसा माणूस आलाय काही न घेता, नग्न अवस्थेत, काही न घेता, तसाच तो जातो. त्याचे कपडे, लत्ते, पैसा, नाती, प्रॉपर्टी सगळं घरीच राहून जातं. सो त्याला पुढे जाण्यासाठी त्याचं जे शरीर आहे त्याला ती यातना त्यांनी भोगल्यात. काट्याकोट्याचा रस्ता आहे, घाणेरडा रस्ता आहे, त्यासाठी आपण त्यांना ते दान करतो वस्त्र आणि त्याच्यापर्यंत ते पोहोचतात. ठीक आहे. तर हा सेकंड त्यांचा यमपथ आहे, ज्याच्यामध्ये काटे, भय आणि हे दोन्हींना आपण हे करायला लागतं. पण याच्यामधून कोण बाहेर पडतं? ठीक आहे. जे पापी असतात त्यांना ऑलरेडी या गोष्टींचा नाही का एक हे असतो की त्यांना जास्त त्रास होतो या गोष्टीचा, बट जे पुण्यात्मा असतात त्यांना सरळ मार्ग मिळून जातो. ठीक आहे. आता यानंतर जी थर्ड जी तुमची शर्यती आहे चंदनवट नदी किंवा चंद्रा नदी ज्याला आपण म्हणतो, तर ती नदी जी आहे ना ती एकदम सुगंधी नदी मानली जाते. अच्छा. ठीक आहे. तर ज्यांनी पुण्यात्मा आहे, ठीक आहे, ज्यांनी चांगली कर्म केली आहेत फॉर शुअर, त्यांना एकदम चंदनाचा सुगंध, चांगला प्रवास त्यांचा होतो. बट जे पापी माणसं आहेत त्यांच्यासाठी ती खराब म्हणू शकतो, दुर्गंधी वगैरे त्यांनी भरलेली असते. ओके. ठीक आहे. लाईक माय सेड, जर्नी सेमच वेळी होते, फक्त अनुभूती वेगळी असते. ठीक आहे. पुढे जातात ते पुष्पवती नदी लागते त्यांना. ठीक आहे. आता ही जी पुष्पवती नदी आहे ना, ही स्वर्गावरची एकमेव सगळ्यात सुंदर नदी आहे. ओके. ठीक आहे. म्हणजे स्वर्गामध्ये नद्या आहेत पण ही सर्वात सुंदर आहे. जसं की एखादं असतं स्पेसिफिक तशी. तर यामध्ये काय होतं, ज्यांनी दान, पुण्य हे जीवन जगलं आहे ना, त्यांना नदीत स्नान करून देवलोकात नेतात. हो. ठीक आहे. आणि ज्यांनी पापं केले त्यांना नदीपर्यंत जाताच येत नाही, त्यांचा रस्ता सरळ नरकाकडे वळतो. ठीक आहे. तर यानंतर मेन मार्ग लागतो तुमचा धर्मराज मार्ग. धर्मराज कोण होता माहिती आहे? धर्मराज तुमच्या आयुष्यातली पाप, पुण्य, मापतोल, चित्रगुप्त सारखं आपली रेकॉर्डिंग ठेवली आहे. ठीक आहे त्यांनी. बट धर्मराज राजांनी आपले पाप पुण्याचा हिशोब ठेवलाय. हो. ठीक आहे. आणि त्याच्यावर ते ठरवणार की तुम्ही जाणार कसं आहात. लाईक यमराजाकडे जाण्यासाठी तुम्हाला न्याय देणार आहे धर्मराज, की न्याय तुमचा काय आहे, की इकडे जायचं आहे तुम्हाला की तुम्हाला नरकामध्ये जायचं आहे. या दोन्ही मार्गामध्ये धर्मराज मार्ग येतो. जसं मी सांगितलं, त्यांची जी पहिली नदी होती सुगंधित नदी, पुष्पवती नदी, ठीक आहे, त्यामध्ये ते जातात एक पुण्यात्मा. आणि ठीक आहे, दुसऱ्या आत्म्याला ती वेळ मिळत नाही, तो सीधा धर्मराज राजाकडे जातो. मग तिथे त्यांचा न्यायनिवाडा होतो की याच्या आयुष्यातली पापं काय आहे, पुण्यकर्म काय आहे. ठीक आहे. आणि असं ऑलरेडी लिहिलेलं आहे ग्रंथांमध्ये की प्रत्येकाला थोडंफार कन्सेशन दिलं जातं फॉर शुअर, सगळीकडेच देतात. सो तेही दिलं जातं आणि त्यानंतर त्यांचा पुढचा प्रवास सुरू होतो. ओके. ठीक आहे. आता यांच्यानंतर 2 मार्ग असतात. धर्मराज राजाच्या न्यायनिवाड्यानंतर जो 7वा मार्ग आहे तो आहे एक स्वर्गमार्ग किंवा देवलोक मार्ग आणि दुसरा आहे नरक मार्ग. ठीक आहे.
तर न्यायनिवाडा झाल्यानंतर तुमची तेव्हा हे ठरते की तुम्हाला प्रवास कुठे करायचा आहे आता पुढचा. पुण्यात्मा जातात देवलोकात, स्वर्गलोकात, आणि जे वाईट आहेत ते जातात नरकात. आणि स्पेसिफिकली आपण बऱ्याचदा बोलताना म्हणतो की तुला नरकात जागा मिळणार आहे. दिस इज ॲक्च्युली ट्रू. तिथे नरक यातना भोगणं भाग आहे तुमच्या कर्मांवर. बरोबर. ठीक आहे. फरक एवढंच आहे की तुम्हाला आत्ता तुमच्या शरीराला जे भोगायला लागत नाही ते तुम्हाला तुमच्या आत्म्याला भोगावं लागणार. राईट. आणि ती अनुभूती यापेक्षा जास्त खराब असणार आहे. आता तू बोलली की आत्म्याला अनुभूती भोगावी लागणार आहे. राईट. मृत्यूनंतर शरीर आणि आत्मा हा वेगळा होतो. राईट. तर मग आत्मा आणि शरीर वेगळं झाल्यावर काय अनुभूती होते? जसं मी सुरुवातीला सांगितलं की आत्मा आणि शरीर वेगळं झाल्यानंतर पहिल्यांदा आत्म्याला समजतच नाही की मी आहे कुठे. राईट. बरोबर. माझ्यासोबत घडतंय काय, आणि तो प्रयत्न करतोय, ओरडतो, रडतो, मला माझ्या माणसांशी बोलायचंय. माणसंही तिथे असतात पण तो कनेक्शन त्यांच्याशी बिल्टअप नाही करू शकत. ओके. मग अशा वेळी ना बरेचसे जे माइंड रीडर्स आहेत स्पेसिफिकली, किंवा जे यासाठी काय म्हणतो आपण, हिलर्स, रेकी हिलर्स जे आपण मोस्टली म्हणतो, त्यांची खूप हेल्प होते त्यांचं कनेक्शन इस्टॅब्लिश करण्यासाठी. ओके. बट आता त्या माहोलमध्ये कोणी एकदम जाऊन रेकी हिलर्सला बोलवत नाही. तो एक गोष्ट होते. आणि सेकंडली गोष्ट अशी होते की शरीराचं जेव्हा आपण म्हणतो कवटी फुटली पाहिजे, त्याशिवाय निघायचं नाही. ते यासाठीच की जसं मी सांगितलं ब्रह्मरंध्र इथे असतो. जर ते फुटलं नाही तर बाकीच्या गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी तिथे वाईट घडू शकतात. आणि जर तशीच ठेवली ती कवटी तर इफ यू लाईक नो, आपल्या ब्रेनमध्ये मेमरी स्टोअर होतात फॉर शुअर. बट त्याच्यासोबत त्याचं कनेक्शन आपल्या पूर्ण हाडांसोबत, आपल्या डोक्यासोबतही कनेक्शन झालं असतं, है ना. आणि तुला माहिती आहे लाईक सॉरी जी व्यक्ती गेली आहे त्याला माहिती आहे की हे माझं आहे. बरोबर. तेव्हा ती व्यक्ती तिथे अडकलेली असताना बरीचशी वाईट लोक त्याचा फायदाही घेऊ शकतात. बरोबर. त्यामुळे ती कवटी फुटून देणं खूप महत्त्वाचं आहे. आता मला सांग, जे पंचमहाभूत आहेत त्यांचा मृत्यूशी काय संबंध आहे किंवा कसं नातं आहे? नक्कीच. सी, आपली पंचमहाभूतं म्हणजे कोण? स्पेसिफिकली अग्नी, पाणी, वायू, जमीन, अर्थ आणि आकाश. बरोबर. आता आकाशामध्ये त्यांची जर्नी होते, पृथ्वीवर तो राहतो. ठीक आहे. अग्नी त्याच्या शरीराला दाह दिला जातो. ठीक आहे. पाणी त्याच्या जीवनासाठी गरजेचं काय म्हणतात स्रोत आहे. आणि वायू शरीरासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, श्वास घेण्यासाठी, ऑक्सिजन घेण्यासाठी. बरोबर. तर यांचा संदर्भ असा लावला जातो पंचमहाभूतांचा की आपल्या बॉडीमध्ये काही स्पेसिफिक पॉईंट्स असतात. बरोबर. आणि जर तू कधी एखाद्या व्यक्तीला दहन करताना बघितलं असेल, ठीक आहे, तर त्याच्या पंचमहाभूतांना ॲक्टिवेट जे आपण करतो, आपण काय करतो सगळ्यात आधी जर्नी घेतो जमिनीवरनं पहिली. बरोबर. सेकंड थिंग त्याला पाणी फिरवतो. मटका घेऊन फिरवतो. थर्ड थिंग त्याला अग्नी डाग दिला जातो. बरोबर. त्याचा धूर कुठे जातो? वायू आकाशात. वायू थ्रू कुठे होतं? आकाशामध्ये. सो ह्या सगळ्या गोष्टी रिलेट होतात आपल्या आयुष्यासोबत. आणि आपल्या बॉडीची पंचचक्र ही पंचमहाभूतावरच डिपेंड आहे. बरोबर. आपल्या जेवणाची वेळ, आपल्या झोपण्याची वेळ, आपल्या गोष्टी आपण करतो त्याची वेळ, ही सगळी यावरच चक्र आपलं फिरतं. आता मला सांग, आपण अग्नी देतो तू म्हटलीस, तर याच्या मागचं तत्वज्ञान काय आहे? की शरीराला मुक्ती मिळावी. ओके. त्या गोष्टीपासून. आणि त्याच्यामुळे मग असं काही आहे का की मला आठवतंय की मी लहान वगैरे असताना आमच्या गावी जाळायचे नाही, अग्नी दहन नव्हते कर, पुरायचे, तर मग त्याच्याने काही फरक पडतो का? सी, आता यामध्ये ना वेगवेगळे प्रकार आहेत. एखाद्या व्यक्तीला जर साप चावला, ठीक आहे, तर तेव्हा त्याची बॉडी नदीमध्ये वाहून देतात. अच्छा. की कधीतरी त्याचं विष उतरेल आणि त्याला पटकन दुसरा जन्म मिळेल. ठीक आहे. काही ठिकाणी ही गोष्ट केली जाते. जी लहान मुलं असतात, ठीक आहे, किंवा काही धर्मांमध्ये काही ट्रॅडिशन्स जे आहेत, रिलिजन्स वगैरे आहेत, तिथे काही गोष्टींना क्रेमिनेट म्हणजे दफन केलं जातं. किंवा तू बघितलं असेल की एक पारसी धर्मामध्ये बॉडीला सोडून दिलं जातं. नेचरची आहे, नेचर त्याला जे वरती फिरतात पक्षी ते त्याला खातात, वल्चर्स ते खातात त्याला. किंवा काही गोष्टी आहे ख्रिश्चन धर्मामध्ये त्याला कॅफेनमध्ये बंद करून पूर्ण सजवून मग केलं जातं. तर
प्रत्येक रिलिजनमध्ये त्या गोष्टीची एक वेगवेगळी कन्सेप्ट दिली आहे. ठीक आहे. लहान मुलांना यासाठी अग्निडाग देत नाही कारण त्यांचं शरीर पवित्र असतं. त्यांना त्या प्रोसेसमधून जायची गरज नाही आहे. ओके. अग्नी काय करतं, आपले सगळे काय म्हणतात बाहेरच्या ज्या गोष्टी त्या जाळून टाकतं. वस्त्र, दागिने, सोनंसुद्धा वितळतं. हो. बरोबर. तर याची गरज त्या पवित्र जो लहान बाळ आहे ते आत्मा आहे त्याला नाही आहे. त्यामुळे त्याला एक दफन केलं जातं आणि ते दोन्ही सगळीकडेच केलं जातं. हो. सो तो एक हे आहे. आणि काय होतं जेव्हा आपण अग्निडाग देतो याला, तेव्हा ते त्याच्या आतमधली जी पापं, त्याच्या आतमधलं जे काय म्हणतात वाईट साईडच्या गोष्टी घडल्या त्यासोबत, त्या सगळ्या संपून त्याचं जे आपण हे करतो, गोळा करतो, त्याला दुसऱ्या दिवशी अस्थी गोळा करतो, त्याचं विसर्जन आपण कोण कुठतं, पाण्यात आणि गंगेत. मग तिथे त्याचं जे शरीर आहे किंवा त्याची जी काय म्हणतात आत्मा आहे त्याला पुन्हा एकतर त्याची जायची इच्छा होऊ नये, फर्स्ट थिंग. आणि सेकंड थिंग, त्या गंगेच्या थ्रू ॲटलिस्ट त्याचं शरीर तरी एक चांगल्या पुढच्या प्रवासाला लागेल, यासाठी आपण अग्निडाग देतो. ओके. जसं तू मगाशी आय थिंक 7 स्टेप्स सांगितल्यास, त्याच्यामध्ये पहिली स्टेप्स वैतरणा नदीच होती, राईट? वैतरणा नदी ही ॲक्च्युली असे नाही आहे की ती प्रेझेंट आहे, कुठे मॅपवर आहे. ठीक आहे, नाव असेल एखादा नदीचं ते, बट ही जर्नीमधली नदी आहे. आपल्या युनिवर्स जे आहे किंवा आपली जी आता लिव्हिंग गोष्ट आहे त्यासोबतच अजून बऱ्याचशा गोष्टी आपल्या अशा आहेत ज्या आपल्याला माहिती नाही आहेत किंवा दिसत नाही आपल्या डोळ्यांना. तो अशा वेळी सुद्धा हे जे जर्नीचे जे प्रवास आहे ते तिथनं पुढे कंटिन्यू होतात. ओके. मला सांग, आता तू सांगितलंस की आफ्टर डेथ एखाद्या मनुष्याचा आत्मा आहे, तो पापी आत्मा असू दे किंवा पुण्यवान आत्मा, तर त्याची प्रत्येकाची एक जर्नी असते. तर त्याच्यानंतर आत्माचं काय होतं, की पुन्हा जन्म घेतो किंवा त्याच्यानंतर वेगळी काही त्याची जर्नी किंवा लाईफ असते का? असते की. आत्म्याची एक लाईफ असते ज्याला जसं म्हटलं प्रवसान असते, त्याच्यानंतर असते अवधान. ठीक आहे. अवधान म्हणजे काय की व्यक्ती जिवंत पण नाही आहे, ठीक आहे, पण पूर्णपणे नष्ट पण झाली नाही आहे, चालू पण निष्क्रिय, त्याला म्हणतात अवधान फेज. आणि अवधान फेज फक्त आत्म्यासाठी नाही तर अर्भकासाठी, म्हणजे जे बाळ असतं पोटामध्ये, त्यासाठी पण यूज केली जाते. ठीक आहे. तर आता काय होतं, जेव्हा माणसाचा मृत्यू होतो, ठीक आहे, जे पुण्यात माहिती आहे एक स्वर्ग लोकात जातात, ठीक आहे, त्यांना त्यांची पुढची लाईफ जी मिळणार आहे ती यामिनी किंवा यमदेवाची बहीण ठरवते. तसंच जे वाईट आत्मा आहे त्यांचंही पुढं काय होणार आहे हे तेच ठरवतात. ठीक आहे. आता काही लोकांनी आधी खूप पापं केलेत, त्यांना पुढचा जन्म तसाच मिळणार आहे, मग तो मुलाचा व्यक्तीचा असू दे किंवा इतर कोणी इतर असू दे. सो त्या एखाद्या आत्म्याचा 84 लाख योनीमधनं प्रवास होतो आणि त्यानंतर त्याचं ठरतं की त्याला पुढचा जन्म मानवाचा मिळणार आहे की नाही. ओके. मग या सगळ्या वेळेमध्ये तुमचा जन्म किडे, मुंगी, कुत्रा, मांजर जे काही तुमच्या पापांवर डिपेंड आहे त्यानुसार तुम्हाला त्या तुमच्या पुढच्या लाईफमध्ये किती त्रास होईल यानुसार तो जन्म भेटतो. ओके. त्यामुळे आत्ताचा जो आपला मानवी जन्म आहे ना तो खूप जास्त काय म्हणतो आपण चांगली गोष्ट आहे जी आपल्याला भेटली आपल्या लाईफमध्ये. सो त्याचं एक आपण काय बोलतात चांगलं केलं तर पुढे जाऊन आपल्याला पटकन पुढचा जन्म मिळेल. ओके. ठीक आहे. आता बॅक टू द प्रोसेस अवधान जे तू विचारलेलंस. सो जे अवधान प्रोसेस आहे ना त्यामध्ये जे बाळ जेव्हा आईच्या पोटात आहे तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये काही अंशी त्या मेमरीज असतात. ओके. ठीक आहे. आता तू विचारशील की जर आत्मा शरीरामध्ये आणि मी मेन गोष्ट सांगते, आत्मा शरीरामध्ये बाळाचं प्रोसेस तयार झाल्यानंतर काही वेळाने प्रवेश करते. आता प्रश्न पण आहे की ते बाळ जिवंत कसं राहतं. राईट. पण बाळाला आतमध्ये तो पाणी आईच्या न्यूट्रिएंट्सवरच तो जगतो. बरोबर. त्याला जो प्राणवायू तो घेतो तो पहिला प्राणवायू तो बाहेर आल्यानंतर घेतो. बरोबर आहे. त्यामुळे ती अवधानची प्रोसेस आहे ना त्यामध्ये पुन्हा जी आत्मा आहे किंवा जे त्याची पुढचा जन्म आहे जो येणार आहे तो काही वेळानंतर प्रवेश करतो. मग तू नोटीस केलं असेल की बरेचशी लहान मुलं असतात जे त्यांना पूर्वजन्मीचं काहीतरी अचानक आठवायला लागतं. बऱ्याचशा केसेस पण आजकाल अवेलेबल आहेत. येस. तर अशा वेळी काय होतं त्यांचा एक क्रॉस कॉम्बिनेशन आपण म्हणू शकतो किंवा एक चुकून कनेक्शन बनलं गेलं आहे, जे त्यांची मेमरी आहे कोर मेमरी ती डिलीट नाही झाली, इरेज नाही झाली आहे बाहेर आल्यानंतर, तेही होतं. म्हणून ते
कवटी फुटेपर्यंत वाट बघतात असं आहे का? त्याचा संबंध इकडे आहे? संबंध ॲज सच असा दिला नाहीये कुठल्या ग्रंथामध्ये, बट ते यासाठी दिलंय की कवटीवर किंवा त्या याच्यावर काहीतरी काळा जादू होऊ नये, बरोबर. यासाठी आहे. कर्म आणि मृत्यूनंतरचं जीवन याचा काय संबंध आहे? कर्म आणि मृत्यूचं जीवन याचा संबंध असा आहे की जसे की तुम्ही चांगले कर्म केले आणि मी जर्नी सांगितली तुम्हाला, हो, त्या जर्नीमध्ये तुम्हाला अनुभूती मिळणार आहे. चांगले कर्म असेल तर माणूस चांगल्या वेनी जाणार आहे, जर वाईट कर्म असेल तर त्याला तेवढाच त्रास होणार आहे. मृत्यू आणि निसर्ग एकत्र कसे येतात? मृत्यू आणि निसर्ग एकत्र येण्याचं कारण असं आहे की प्रत्येकाची डेथ डिपेंड करते त्यावर. ओके. फॉर एक्झाम्पल एखादा आपण लिहितो नैसर्गिक मृत्यू फॉर एनी रिझन, आणि काही असे जातात लाईक लँडस्लाईडमध्ये जातात, काही क्रॅशेसमध्ये जातात, काही पुरामध्ये जातात, ॲक्सिडेंट्समध्ये जातात. तर यावेळी त्याचं तिथे लिखित आहे. ओके. आणि त्याला कारण ते बनलं आहे. मग मला सांग आता की आता एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याचा मृत्यू झाला आहे, तर याच्या मागे काय रिझन आहे? बऱ्याच गोष्टी जसं की कर्म आपण म्हणतो, ठीक आहे, याचा संदर्भ आपण असा लावू शकतो. सिम्पल सांगते की तू कोणाकडून तरी उधारी घेतली आहेस, ठीक, आणि तू त्याला वापस दिलीच नाही आहेस. तो व्यक्ती तुला फोन करणार आहे, तू उचलणारच नाही. तर काय होईल, एका पॉईंट नंतर तो ते सोडून देईल आणि त्याच गोष्टीवर काही दिवसांनी काय होईल, त्या व्यक्तीकडे अचानक कुठलं तरी काम होऊन ते पैसे त्याच्याकडे येतील जेवढी त्यांनी अमाऊंट तुला दिली आहे, आणि तुझं पण त्याच अमाऊंटचं नुकसान होईल. ओके. तर हे काय होतं, एक कर्म आपल्या आयुष्यामध्ये घडतं. तर अशा वेळी त्या व्यक्तीची डेथ तिथे लिहिलेली नसते, पण अनायसे फॉर सम रिझन तो तिथे चुकून जातो. जिथे त्याची काही काळानंतर लिहिलेली असते पण तो तिथे आधी जातो आणि त्यांचा मेळ होतो. किंवा त्यावेळी ती डेथ आहे ती दुसऱ्यासाठी लिहिलेली असते, पण त्यावेळी चुकीची व्यक्ती तिथे जाते, हे होतं. ओके. आता काही आत्मे अधुरे राहतात, अतृप्त राहतात, त्याचं काय रिझन आहे? त्यांच्या इच्छा ते सोडू शकत नाहीये. जसं मी सांगितलं की डेथ एंजल्स येतात, तुम्हाला समजून सांगतात की बाबा आता पुढची जर्नी आपल्याला सुरुवात करायची, बरोबर, पण ते सोडतच नाहीये, ती गोष्ट समजूनच घेत नाहीये, तर त्यांची इच्छा अतृप्तच राहणार की, आणि ते जास्त भयानक असतात. आणि मग तेच भूत प्रेत आणि अतृप्त आत्मा बनतात, राईट? त्यांना बनवलं जातं. ओके. कुठलीच आत्मा जी आपण म्हणतो, ठीक आहे, ती स्पेसिफिकली अतृप्त आत्मा आपण म्हणतो की तिची इच्छा पूर्ण राहिली म्हणून ती त्रास देते असं नाही आहे. हां, फॉर शुअर ते देणार आहेत, बट त्याच्या मागे जो करता करविता आहे तो कोणतरी वेगळा आहे. कोण करतं हे? एखाद्याची इच्छा असते की माझ्या हातामध्ये की एकदम अशा काळ्या जादूमधून की असे एकदम लोक यावीत, असे आत्मा यावेत, शेकडो आत्मा यावेत, तर ह्या सगळ्या गोष्टी ते प्रोसेस करतात तिथे बसून, आणि त्यानंतर ती आत्माचं पुढे जे व्हायचं आहे ते अतृप्त आत्मा झाली किंवा प्रेतात्मा झाली, जे व्हायचं आहे ते होतं. साधना करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो, आणि बऱ्याचदा होतं की त्या साधना चुकतात, राईट? आणि असं नाही की असं पण नाही राहिलं तसं पण नाही राहिलं, मग ते मध्येच अडकून जातात, लूपमध्ये अडकून जातात. विज्ञान आणि अध्यात्म मृत्यूबद्दल काय सांगतात? विज्ञान सांगतं की तुमची जी डेथ आहे ती एक नॅचरल प्रोसेस आहे, ठीक आहे. तुमचा लाईफ स्पॅन संपला आहे इन शॉर्ट असं म्हणतं, किंवा तुमचा हार्टबीट आहे तिथे स्टॉप झाली आहे, तिथे तुमचा डेथ येणार आहे. ही इट्स अ नॅचरल प्रोसेस, अपार्ट फ्रॉम तुमचं जे खून जे काही होत आहे, लाईक मृत्यू होत आहे जो काही आहे तो. इन शॉर्ट सायन्स असं म्हणतं की शरीर संपलं तिथे तुम्ही सगळं संपलं, बट अध्यात्म असं म्हणतं की एंड इज द न्यू बिगनिंग, राईट? जिथे तुमचं शरीर संपतं तिथे तुमच्या आत्म्याचा नवीन प्रवास सुरू होतो, आणि त्या प्रवासाची जर्नी आपण आधीच डिस्कस केली आहे. बरोबर. आता मला सांग, आत्म्याबद्दल आता बोलतेस तू, तर आत्मा अमर आहे का? नाही, आत्मा अमर नाही आहे. ओके. ज्याची सुरुवात झाली आहे त्याला शेवटापर्यंत जायचंच आहे, तिथून त्याला एंड करून पुन्हा नवीन सुरुवात करायची. टुवर्ड्स इन्फिनिटी आपण जरी म्हटलो तरी एका स्पेसिफिक पॉईंटला तुम्हाला थांबून नवीन सुरुवात करावीच लागणार आहे. सो आत्मा जरी हे झाली, आत्मा जरी शरीर सोडून निघाली तरी तिला तिचा प्रवास कंप्लीट करून तिला तिच्या पुढच्या प्रवासासाठी निघायचं आहे. ओके. मग त्या 84 लाख योनीमधून असू दे किंवा पुढच्या जन्मासाठी असू दे, ते निघणंच आहे. ओके. म्हणजे मी पण असं ऐकलंय की आत्मा म्हणजे एनर्जीच आहे, जसं की एनर्जी आपण
संपत नाही एनर्जी कुठली. एक्झॅक्टली. हां, ती ट्रान्सफर होते आणि ती फेड होते. येस. राईट. अच्छा, मृत्यूची भीती कमी करण्यासाठी काय करावं? आत्ताही त्यामध्ये जगावं. प्रेझेंटमध्ये. पहिली गोष्ट. माहिती आहे मला खूप मेसेजेस येतात इन्स्टाला वगैरे, मी स्क्रीनशॉट पण पाठवेल, की ताई माझ्यासोबत काही चांगलं घडत नाही आहे, मला खूप असं दुःख होतं आहे, काही घडतंय समजत नाही आहे, तू सांग काहीतरी. म्हणजे आपला जो स्वामींचा पॉडकास्ट होता माझा तो व्हायरल झाल्यानंतर, तर मी त्यांना सांगते की हे बघ, सगळ्यात आनंदाची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तू रोज सकाळी उठतोय, घरच्यांना बघतोयस, श्वास चालू आहे आणि दिवसा डोळ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी तू दिवस बघतोय. ही सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे आयुष्यातली आणि ती तिथेच जगावी आणि जे घडलंय ते तिथे सोडून पुढे जावं. ओके. आता म्हाळसा, मी तुला सुरुवातीला विचारलं की आपण लाईफ आणि डेथ याच्यावरती आज हा पॉडकास्ट घेतोय, तर मला सांग की तू सुरुवातीला सांगितलं तुझ्यासाठी जीवन म्हणजे काय, तर आता तू सांग मला तुझ्यासाठी मृत्यू म्हणजे काय आहे? मृत्यू म्हणजे एक मुक्ती आहे. जे घडले ते सोडून एक नवीन प्रवास करायचा आहे. राईट. सो एक नवीन अनुभूती असणार आहे. ते फॅसिनेट नाही करत आहे मृत्यूला, असं कोणाला नको आहे की तो ऑब्व्हियसली हे यावं आणि कोणी इमॅजिन पण करेन स्वतःचा मृत्यू, बट एक आफ्टर लाईफ जी आपली असणार आहे त्यासाठी आत्ता गोष्टी करून मग ती मुक्ती चांगली घ्यावी, एवढंच आहे. आणि त्यासाठी कर्म चांगले करावे. ओके. सो थँक्यू सो मच म्हाळसा, तू जीवन आणि मृत्यूबद्दल बरंच काही माहिती दिलीस मला आणि आपल्या ऑडियन्सला सुद्धा. आणि आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.